ये खुलासा हुआ है सेंट्रल ग्राउंड वाटर बोर्ड की रिपोर्ट में। इसके बाद सवाल यह है कि पीने से पानी की किल्लत से जूझते दिल्ली वासी अब अपनी प्यास कैसे बुझाएंगे? पहले से वायु प्रदूषण की मार झेल रही दिल्ली का पानी अब भी पीने लायक नहीं रहा। ये आज की हकीकत। दिल्ली का पानी सिर्फ प्यास नहीं बुझा रहा, वो धीरे धीरे हमें बीमार भी कर रहा है, जानलेवा भी बन रहा है। दिल्ली के जिस नल के खाना पकाते हैं उसी पानी में बेहद खामोशी से जो जहर घुल रहा है उसका नाम है यूरेनियम। बोर्ड की रिपोर्ट में सेंट्रल ग्राउंड वाटर बोर्ड जांच के दौरान जब दिल्ली के भूजल की जांच की गई तो इसमें यूरेनियम की मात्रा खतरनाक स्तर पर रही। नवंबर में जारी रिपोर्ट में दिल्ली के भूजल सैंपल में यूरेनियम खतरनाक लेवल तक बढ़ा हुआ मिला। हाल ही में आई स्टडी ने दिल्ली के भूजल में यूरेनियम की खतरनाक मात्रा का खुलासा किया। कई इलाकों में ये मात्रा विश्व स्वास्थ्य संगठन WHO की तय सीमा से 10 से 30 गुना। चला आपण बघितलं जलदिंडी। जलदिंडीमध्ये विश्वास येवले एक आमचा पाठ आहे बघा, पाठाचं नाव आहे जलदिंडी। जलदिंडीमध्ये विश्वास येवलेने लिहिलं आहे। तर पाठामध्ये आज आपण बघितलं की पाणी प्रदूषित का होते। आमच्या शाळेचे पोरं पण आहेत जर असे काहीतरी चर्चेमध्ये भाग घेतातच बघा। 8वा वर्ग आहे आणि मला सांगा प्रश्न असा आहे का पाठामधून काय शिकायचं आहे? पाठ समजावून नाही घ्यायचा आपल्याला, पाठामधून आपल्याला तुम्हाला शिकायचं आहे। चला काय शिकतोय आपण? मला सांगा पाणी प्रदूषित होते। प्रदूषित झालेलं पाणी 4 ते 5-6 घटक असतात त्याच्यात। कोणते घटक असतात की ते यामुळे हे पाणी प्रदूषित आहे, खराब आहे हे ओळखता येते। सांगा बरं कोणाला सांगता येते? एक सांगते पहिल्यांदा। हां सांग महिमा काय? प्लास्टिकच्या पिशव्या असते त्यामध्ये तरंगलेल्या। हां ईश्वर? जलपर्णी वनस्पती। सांग? काळे पडलेले असतात दगड त्या पाण्याची चिलानी। हां सांगते वंश? कचरा तरंगत असतो त्यावरती। हां वेगवेगळे रसायन आणि दलदलीची माती असं असलं ना, आणि पाण्याचा येणारा घाणवास। आता पाणी बरोबर आहे, बसा खाली। पाणी करते ना, मला सांग समृद्धी, नदीचं पाणी नाल्याचं पाणी आपण प्रदूषित करतो, खराब करतो, कसं काय सांग बरं? आपल्या घरातून निघणारं सांडपाणी बरोबर, आणि कारखान्यातून निघणारे रसायन, कारखान्यातून निघणारे रासायनिक पाणी। हा बरोबर आहे, तू बस। अजून कोणाला सांगता येते कशामुळे पाणी आपण आपल्या घरातलं निघालेलं घाण पाणी जातंय त्यामध्ये? टच कर त्याला। कारखान्यातलं पाणी, भांडी कुंडी धुतो ना आपण, गटारीतलं पाणी, बाथरूमचं पाणी जातंय ना, सगळं आंघोळीचं पाणी, लघवी मलमूत्राचं पाणी, ह्या सगळ्या पाण्याच्या उताराकडे वाहत वाहत शेवटी कुठे जाते पाणी? ते नदीला। आता सांगा या पाठामध्ये मला मी बोलतोय कमी समजा कोणत्या नदीचा उल्लेख आला या पाठात? हां मुळा आणि मुठा नदीचं पाणी आहे। तर या कवीनं लेखकाने हे सांगितलं, बस बेटा बरोबर आहे। या पाठातून ते शिकतो आपण का पाणी घाण आहे। ते लेकरू का म्हणते पप्पा मी हातही नाही लावणार या पाण्याला, अंघोळ तर काय बघा। म्हणून पाण्याबद्दल आपलं पाहिजे पाणी में यूरेनियम की लिमिट। या यूरेनियम हा घातक पदार्थ त्याच्यात आहे। चला आपण पुन्हा बघूया।